तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे भाविकांच्या दर्शनात अडथळा येणार नाही, असे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे। दिव्याचे दर्शन आणि देवीची नित्यपूजा नियमितपणे सुरू राहतील। धर्माच्या अनुषंगाने रूढी परंपरा काय आहेत आणि त्या बाबतीमध्ये नेमकं कशा पद्धतीने आपण पुढे जाणं योग्य आहे हे समजून घेणं गरजेचं होतं। तर याच्यामध्ये तज्ञ आपल्या भागामध्ये योग्य व्यक्ती कोण असणार या बाबतीत देखील आपण विचार केला आणि सर्वांशी चर्चा केल्यानंतर असं ठरलं की आपले जगद्गुरू शंकराचार्य जे श्रृंगेरी शारदा पीठचे आहेत ते सगळ्यात योग्य राहतील। कारण आपले दक्षिण भारतातले सगळे जे मंदिर आहेत त्यांचं साधारण त्या पीठाशी संलग्नता आहे। म्हणजे आपण श्रृंगेरी मठ जे शारदा पीठ जे आहे श्रृंगेरी मठ तिथे मार्गदर्शन घ्यावं असं साधारण आपलं ठरलं होतं। त्या अनुषंगाने मी विनंती केली होती तिथल्या अधिकाऱ्यांना, सर्व नकाशे वगैरे नेले होते आणि पूर्ण परिस्थिती जी आहे ती परत एकदा समजून सांगितली आणि त्याच्या अनुषंगाने काही मुद्दे जे आहेत ते पुढे आले। महास्वामीजी स्वतः या बाबतीमध्ये पूर्ण अभ्यास करून व्यवस्थित धर्मशास्त्रातले दाखले देऊन पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला लेखी अहवाल देणार आहे की जेणेकरून आपण पुढचं काम जे आहे ते योग्य पद्धतीने धर्माच्या अनुषंगाने योग्य पद्धतीने आपण करू। या बाबतीत त्यांचा व्यवस्थित अहवाल आल्यानंतर पुढच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ठरणार आहेत।